वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, आज या सेशनमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट गोष्ट मायक्रो सर्व्हिस रिलेटेड सांगणार आहे. अँड आपण काही गोष्टी प्रॅक्टिकल सध्या बघणार आहे. तर या सेशनमध्ये आपण मेन म्हणजे एक सिम्पल मायक्रो सर्व्हिस बनवणार आहे. ओके. अँड ती मायक्रो सर्व्हिस आपण सर्व्हरवरती कनेक्ट करणार आहे. ओके. जो आपण लास्ट सेशनमध्ये युरेका सर्व्हर नावाचं एक कॉम्पोनंट पाहिलं. तर त्या सर्व्हरवरती वी विल बी गोइंग टू क्रिएट रजिस्टर आर मायक्रो सर्व्हिस. एक स्मॉल मायक्रो सर्व्हिस बनवून आपण त्या ठिकाणी रजिस्टर करणार आहे. ओके. तर चला समजून घेऊयात. सो व्हॉट एक्झॅक्टली मायक्रो सर्व्हिस. ओके. मायक्रो सर्व्हिस आपण कशी कनेक्ट करायची. तर वी नीड टू डिक्लेअर दॅट सर्व्हिस ॲज अ युरेका क्लायंट. तर या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की what is Eureka client. तर Eureka client is a mechanism, we can just say like एक जस्ट मेकॅनिझम आहे. ते मेकॅनिझम यूज करून आपण आपली जी सर्व्हिस आहे, ओके, ती सर्व्हिस आपण सर्व्हरवरती रजिस्टर करू शकतो. एवढंच लक्षात ठेवा, जास्त एक्स्ट्रा विचार करू नका ह्याच्या विषयावर. आणि मायक्रो सर्व्हिस म्हणजेच तुम्हाला ऑलरेडी अवेअर आहे की मायक्रो सर्व्हिस म्हणजेच एक सिम्पल स्प्रिंग बूटचं ॲप्लिकेशन, जे की आपण काय करतो आहे, आपला जो कंप्लीट प्रोजेक्ट आहे, ओके, ते डिवाईड करतो इंटू अ चंक्स. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे युजर मॅन्युअल रिलेटेड एक ॲप्लिकेशन आहे. तर त्या युजर मॅन्युअलमध्ये युजरच्या काय काय डिटेल्स असतील, ॲड्रेस डिटेल्स असतील, फोन नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिलं काय करत होतो, एकाच ॲप्लिकेशनमध्ये प्रोसेस करत होतो. बट बाय युझिंग द मायक्रो सर्व्हिस व्हॉट वी डीड, आपण काय केलेलं आहे, ते डिवाईड केलेलं आहे. ओके. ते कसं डिवाईड केलेलं आहे, फोन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण एक स्प्रिंग बूटचं ॲप्लिकेशन बनवलं आहे. त्यानंतर आपल्याकडे कॉन्टॅक्ट रिलेटेड असतील, ईमेल रिलेटेड असतील. जस्ट समजून घ्या की या बेसिक गोष्टीसाठी आपण काय केलेलं आहे, सेपरेट ॲप्लिकेशन बनवून काय केलेलं आहे, एका जाग्यावरती आपण रजिस्टर केलेलं आहे. ओके. म्हणजेच मायक्रो सर्व्हिस ह्या मोठ्या ॲप्लिकेशनसाठी यूज केल्या जातात. आय जस्ट गिव्ह द बेसिक एक्झाम्पल. ओके. डोंट रिलेट इट ऑर एल्स यू कॅन जस्ट टेक इट ॲज अ बँक ॲप्लिकेशन. बँक ॲप्लिकेशनमध्ये हे बिग ॲप्लिकेशन असतात, एंटरप्राइज लेवलचे ॲप्लिकेशन असतात. त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, लोन सर्व्हिस एका ठिकाणी टाकतो आहे. त्यानंतर लोन सर्व्हिससाठी एक स्प्रिंग बूट बनवतो आहे, ॲप्लिकेशन बनवतो आहे. त्यानंतर इन्शुरन्ससाठी एक स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन बनवतो आहे. समथिंग लाईक दिस यू कॅन टेक इट. ओके. तर सिमिलरली तुमचं सर्व्हिस एका ठिकाणी रजिस्टर म्हणजे सर्व्हरवरती रजिस्टर करण्यासाठी वी नीड द युरेका सर्व्हर. म्हणजे दिस इज द वे, हे एक मेकॅनिझम आहे. ते यूज करून तुम्ही तुमचं सर्व्हर और तुमची सर्व्हिस ही सर्व्हरवरती रजिस्टर करू शकता. ओके. तर या ठिकाणी दिस इज अ स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिस ॲप्लिकेशन रजिस्टर विथ द युरेका सर्व्हर. ओके. नथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. ओके. तर त्याच्यामध्ये ना कॉन्सेप्ट आहे, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसं होतं. ओके. ज्यावेळेस तुमची सर्व्हिस तुम्ही काय करता, अप करता, तर त्यावेळेस तुमचं जे ॲप्लिकेशन आहे म्हणजे तुमची जी सर्व्हिस आहे, ओके, ती सर्व्हिस त्या सर्व्हरवरती कशी रजिस्टर होते, कसं कनेक्ट होतं. ओके. त्याच्यासाठी आपण काय करतो, ज्यावेळेस आपण सर्व्हिस बनवतो त्यावेळेस आपल्याला एक आपल्या ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये ना हा पाथ आहे ना, हा मेन्शन करावा लागतो. आणि इज इक्वल टू त्याचा सर्व्हरचं नाव, म्हणजे जे काही सर्व्हर असेल तुमचं, नियरेस्ट सर्व्हर असेल, म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये जे काही सर्व्हर रजिस्टर आहे किंवा डिप्लॉयड आहे त्या सर्व्हरचं तुम्ही URL या ठिकाणी देणार. आणि ते काय करणार, ज्यावेळेस तुमची सर्व्हिस अप होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्या सर्व्हरला जाऊन तुमची सर्व्हिस ही रजिस्टर होणार. दॅट्स इट. नथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. ओके. मग ज्यावेळेस रजिस्टर होते, काय डिटेल्स ते सर्व्हरला पाठवते, तुमच्या सर्व्हिसचा ID, सर्व्हिस नेम, दॅट्स इट. ओके. नथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. नाऊ फॉर एक्झाम्पल अजून एक सिनॅरिओ लक्षात घ्या की तुमचं जे सर्व्हर आहे तो पुण्यामध्ये डिप्लॉयड आहे. ओके. आणि तुमची जी सर्व्हिस आहे ती इंदापूरमध्ये, पुण्यामध्येच एक इंदापूर नावाचा तालुका आहे. ओके. तर त्याच्यामध्ये डिप्लॉयड आहे. तर त्या केसमध्ये तुमची सर्व्हिस जी आहे ती समहाव काही कारणास्तव ती डाऊन झाली. तर त्या केसमध्ये सर्व्हरला कसं समजणार की तुमची सर्व्हिस ही डाऊन झालेली आहे. ओके. त्याच्यासाठी पण एक हार्टबीट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे त्यांच्यामध्ये. इफ यू कॅन सी, हा एक हार्टबीट नावाचा कॉन्सेप्ट आहे. तर ते हार्टबीट काय करतं, प्रत्येक म्हणजे तुमची जी सर्व्हिस आहे, ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नावाची एक सर्व्हिस आहे म्हणजे स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन आहे. तर ते स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन काय करतं,
तुमच्या सर्व्हरला प्रत्येक 30 सेकंदाला एक हार्टबीट किंवा एक जस्ट सिग्नल म्हणून पाठवते कोणाला, सर्व्हरला, की बाबा मी जिवंत आहे, काइंड ऑफ थिंग. ओके. मग ते कसं पॉसिबल आहे, वी नीड टू डिक्लेअर दॅट ॲप्लिकेशन ॲज अ युरेका क्लायंट. युरेका क्लायंट म्हणून आपल्याला ते ॲप्लिकेशन डिक्लेअर करावं लागेल. त्यानंतर ते काय होईल, तुमचे प्रत्येक 30 सेकंदला ते एक हार्टबीट सेंड करेल टू सर्व्हरला, आणि देन सर्व्हर विल कन्सिडर ते ॲप्लिकेशन इज अप. हे ॲप्लिकेशन आहे ना, हे करंटली अप आहे असं सर्व्हर कन्सिडर करेल. नाऊ जर असा सिनेरिओ घेऊन चाला की 30 सेकंड्सला एखाद्या ॲप्लिकेशनने, एखाद्या स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनने सर्व्हरला हार्टबीट सेंडच नाही केलं, तर त्या केसमध्ये काय करतं सर्व्हर हे 90 सेकंडपर्यंत वेट करतं. इट विल वेट टिल 90 सेकंड्स, आणि सर्व्हरला काहीच भेटलं नाही, नोटिफिकेशनच भेटले नाही, तर सर्व्हर ॲटोमॅटिकली ते काय करतं, अनरजिस्टर करून टाकतं. ते पण मी तुम्हाला सांगतो आणि ते प्रॅक्टिकली दावतो की बाबा ॲक्च्युली हाऊ इट इज रजिस्टरिंग द सर्व्हिस अँड हाऊ इट इज अनरजिस्टरिंग द सर्व्हिस. ओके. तर चला बघूयात नेक्स्ट स्लाईडमध्ये काय आहे. फेचिंग रजिस्ट्री. तर हे बेसिक पॉईंट आहेत की आपण रजिस्टर अनरजिस्टर जे आता मी बोललो तर सिम्पल त्याच वेने आहे ते. आता आपण काय करूयात, प्रॅक्टिकलला मूव्ह करूयात की हाऊ एक्झॅक्टली वी आर गोइंग टू क्रिएट द मायक्रो सर्व्हिस अँड हाऊ वी कॅन मेक दॅट मायक्रो सर्व्हिस ॲज अ युरेका क्लायंट. ओके. सिम्पल प्रोसेस आहे. वी नीड टू क्रिएट वन स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. ओके. सो स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन कसं बनवणार आहे तुम्ही, तुमच्याकडे ही स्प्रिंग इनिशलायझर नावाचा एक UI आहे जे की स्प्रिंगने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे तर बेसिक इन्फॉर्मेशन सिलेक्ट करावं लागेल, जसं की लँग्वेज असेल, जसं की मॅवेन असेल, देन स्प्रिंग बूटचं वर्जन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, देन यू माईट, असं हे बेसिक डिटेल्स भरावे लागतील प्रोजेक्ट रिलेटेड. आणि अपार्ट फ्रॉम दॅट यू नीड टू सिलेक्ट 2 डिपेंडन्सीज फ्रॉम दिस डिपेंडन्सीज. ओके. सो पहिली डिपेंडन्सी आहे, तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचं जे स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन आहे जर रजिस्टर करायचं असेल सर्व्हरवरती, तर तुम्हाला त्याच्यामध्ये युरेका क्लायंट नावाची, युरेका क्लायंट नावाची एक डिपेंडन्सी टाकावी लागेल. ती म्हणजे युरेका डिस्कवरी क्लायंट. ही कुणी प्रोव्हाइड केलेली आहे, नेटफ्लिक्स नावाच्या ऑर्गनायझेशननी ही ओपन सोर्स डिपेंडन्सी आहे, ते त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. त्यानंतर आहे स्प्रिंग वेब. स्प्रिंग वेबमध्ये काय काय असतं, आपण सिम्पल एंड पॉईंट बनवू शकतो, रेस्ट API बनवू शकतो, MVC वगैरे वगैरे असे बरेच युजेस स्प्रिंग वेबमध्ये आहेत, तर ते आपण युटिलाइज करणार आहे. ओके. जनरेटवरती क्लिक करा. जनरेट केल्यानंतर तुम्हाला एक जिप फाईल क्रिएट होईल आणि त्या जिप फाईलवरून तुम्ही प्रोजेक्ट एक्स्ट्रॅक्ट करू शकता. तर टाईम परमिट मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे. ओके. तर लेट मी ओपन दॅट. ओके. जस्ट ओपनिंग दिस मॅकबुक ना. ओके. लेट मी गो टू द फाइंडर, अँड फाइंडरमध्ये इफ यू कॅन सी दिस इज द डिपेंडन्सी. तर यामध्ये ना जिप फाईलला डबल क्लिक केलं की ॲटोमॅटिकली ते एक्स्ट्रॅक्ट होऊन जातं. तर मी जस्ट डबल क्लिक केलेलं आहे अँड आय विल जस्ट ओपन दिस जिप फाईल इन इंटेलिजेमध्ये काय करतो, ओपन करतो. ओके. द करन्सी एक्सचेंज, द न्यू टॅबमध्ये आपण ते काय करू, ओपन करूया. तर मी एक बेसिक ॲप्लिकेशन बनवतो आहे करन्सी एक्सचेंज नावाचं. तर ते करन्सी एक्सचेंज काय करेल, सिम्पली मला काय करायचं आहे, माझी जी करन्सी आहे ती कन्वर्ट करायची दुसऱ्या एखाद्या कंट्रीच्या करन्सीमध्ये. ओके. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू कन्वर्ट माय इंडियन करन्सी टू US करन्सी. तर त्या केसमध्ये आपल्याला काय भेटतो, एक करन्सी रेट भेटतो, म्हणजे एक्सचेंज रेट असतो ना तो भेटतो, किंवा कुठला रेट आता सध्यांतरी चालू आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तो आपला जर 99 रुपयाला, आपलं जे 99 रुपये आहेत, ओके, किंवा ₹1 आहे, किंवा 99 रुपये आहे, ते इक्वॅलंट टू द $1 समथिंग काइंड ऑफ. ओके. असं काहीतरी रेट आता चालू आहे, किंवा 80 रुपये आहेत, ते इक्वॅलंट टू द $1 समथिंग काइंड चालू आहे आपल्याकडे आता रेटिंग. तर ते काय करतं, जे एक्सचेंज रेट काय करेल, आपली सर्व्हिस रिटर्न करेल, की बाबा जर तुम्ही इंडियन टू अमेरिकन करन्सीमध्ये कन्वर्ट होत असाल तर त्याचा एक्सचेंज रेट काय आहे ते रिटर्न करणार. बेसिक ॲप्लिकेशन आहे, जस्ट डोंट टेक इट ॲज म्हणजे हे काही कम्प्लीट ॲप्लिकेशन नाही, जस्ट बेसिक API बनवून मी तुम्हाला दावणार आहे. ओके. तर ही API आहे. ओके. म्हणजे एक स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन आहे, ह्याच्यामध्ये मेन क्लास आहे. तर आपण काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप जाणार आहे की
की कसं आपण त्याला स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन बनवलं. सो पहिली स्टेप आपण क्रिएट केली की ॲप्लिकेशन क्रिएट केलं, ओके फाईन. त्यानंतर सेकंड स्टेप काय केली, डिपेंडन्सी वगैरे ॲड केल्या आपण, त्या टूलवरून साऱ्या डिपेंडन्सी ॲड केल्या. त्यानंतर थर्ड स्टेप काय करायची आपल्याला, एनेबल युरेका क्लायंट. हां, थोडं स्लाईड चेंज आहे या ठिकाणी. आपण व्हर्जन थोडा वरचं वापरतो आहे, म्हणजे जरा हायर व्हर्जन यूज करतो आहे, त्याच्यामुळे हे अनोटेशन त्या ठिकाणी नाही आहे. ही अनोटेशन त्यांनी काय केलेलं आहे, रिमूव्ह करून टाकले तर हायर व्हर्जनमध्ये, जे काय आपलं स्प्रिंग क्लाउडचं व्हर्जन आहेत ना त्याच्यामध्ये. ओके, तर लेट सी विच व्हर्जन वी आर युजिंग करंटली. ओके, तर लेट मी ओपन दिस वन. ओके, तर 3.4.12 आहे, तर आय जस्ट मेक इट एज 3.12 4.1 अँड स्प्रिंग क्लाउड व्हर्जनचं 14.0.2. ओके, आय जस्ट मेक इट ॲज अ 1. ओके, तर ह्याच्यामध्ये बेसिक डिपेंडन्सीज आपल्याला भेटून जातील, जे की आपल्याला व्यवस्थितपणे चालतील साऱ्या. ह्याच्यामध्ये काही इश्यू नाही, मी ह्या डिपेंडन्सी यूज करून ॲप्लिकेशन बनवलेले आहेत. ओके, तर ह्याच्यावरती आपल्याला हे ॲप्लिकेशन आपल्याला कसं बनवायचं आहे, दिस ॲप्लिकेशन विल ॲक्ट ॲज अ युरेका क्लायंट. देन युरेका क्लायंट आपण डिक्लेअर केलं हे, तर ते ॲटोमॅटिकली काय होणार, ते रजिस्टर होणार सर्व्हरवरती. ओके, तर ते डिक्लेअर करण्यासाठी वी नीड टू ॲड दिस एनोटेशन हिअर ऑन टॉप ऑफ दिस मेन क्लास. हा एक आपला स्प्रिंग बूटचा मेन क्लास आहे, करन्सी एक्सचेंज ॲप्लिकेशन नावाचा. त्याच्यामध्ये काय, एनेबल डिस्कवरी क्लायंट. ओके, सो दिस विल एनेबल युअर ॲप्लिकेशन ॲज अ क्लायंट. देन ॲटोमॅटिकली सर्व्हर विल डिस्कवर दॅट ॲप्लिकेशन. दॅट्स इट, नथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. त्यानंतर आपल्याला काही ॲप्लिकेशन प्रॉपर्टीजमध्ये काही प्रॉपर्टीज ॲड कराव्या लागतील. लेट्स गो टू द नेक्स्ट स्टेप. 2 स्टेप झाले आपल्याकडे, डिपेंडन्सी ॲड केली, त्यानंतर ॲनोटेशन एनेबल करून टाकलं. अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे की इथे एक पॉईंट आहे की जर युरेका क्लायंट अनोटेशन इज ऑप्शनल इफ वी हॅव स्प्रिंग क्लाउड स्टार्टर नेटफ्लिक्स युरेका क्लायंट डिपेंडन्सी इन क्लास पाथ, ऑन क्लास पाथ. ओके, तर हे एक ऑप्शनल पार्ट आहे. जर ही डिपेंडन्सी क्लास पाथला अवेलेबल असेल, देन इट विल बी ॲटोमॅटिकली पिक दॅट ॲप्लिकेशन ॲज अ और कन्सिडर दॅट ॲप्लिकेशन ॲज अ युरेका क्लायंट. ओके, हे बेसिक आहेत. त्यानंतर वी नीड टू गिव द पोर्ट. ओके, अँड मगाशी सांगितल्याप्रमाणे वी नीड टू गिव द ॲड्रेस ऑफ सर्व्हर. हा आपल्या सर्व्हरचा ॲड्रेस आहे, जो नियरेस्ट सर्व्हर आहे ना त्याचा आपण ॲड्रेस या ठिकाणी देतो. तर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी सर्व्हरचा ॲड्रेस द्यायचा आहे. तर आय विल जस्ट कॉपी अँड पेस्ट इट दिस टू 1. तर आपण बघू शकता, मी माझं जे सर्व्हर आहे ना, सर्व्हर हे ह्या पोर्टवरती डिक्लेअर केलेलं. तर माझ्या सर्व्हरचा जो डिफॉल्ट झोन आहे ना, तर हा आहे. ओके, ह्या पाथला मी काय केलेलं आहे, माझं सर्व्हर रजिस्टर केलेलं आहे. हे आहे एक्सचेंज युरेका सर्व्हर आहे. तर ते ह्या पाथवरती, आणि आय हॅव ओपन द डॅशबोर्ड ॲज वेल. हा डॅशबोर्ड आहे. तर ह्या डॅशबोर्डवरती इफ यू कॅन सी, इथं आपल्याला सारे सर्व्हिसेस, आपले जे काही मायक्रो सर्व्हिसेस ना, ह्या साऱ्या दिसतील इथे. ओके, दॅट्स इट. आणि ह्याचा तो UI आहे, आणि ह्याचं लोकेशन हे आहे, लोकल होस्ट 8761. तर मी पण हा सेम पाथ देतो आहे सर्व्हरला. अँड अपार्ट फ्रॉम दिस 2 प्रॉपर्टीज वी नीड टू ॲड दिस 2 प्रॉपर्टीज एज वेल. तर सर्व्हरसाठी ह्या 2 प्रॉपर्टी फॉल्स असतील. ओके, बट क्लायंटसाठी ह्या 2 प्रॉपर्टी ट्रू असतील. का, तर ह्याच्यामध्येच मिनिंग आहे. तुम्ही बघू शकता, युरेका क्लायंट डॉट रजिस्टर विथ युरेका सर्व्हर. तर हे इटसेल्फ तुम्ही ॲज अ सर्व्हर म्हणून डिक्लेअर करता ह्या ॲप्लिकेशनला, तर हे फॉल्स असायला पाहिजे. म्हणजे सेम तुम्ही सर्व्हरवरती हेच ॲप्लिकेशन तुम्ही सर्व्हरवरती रजिस्टर करू शकत नाही, त्याच्यामुळे हे फॉल्स असेल. त्यानंतर युरेका क्लायंट फेच रजिस्ट्री, हे पण फॉल्सच असेल. कारण ह्या ॲप्लिकेशनला वी नीड टू डिक्लेअर ॲज अ सर्व्हर. हे ॲप्लिकेशन ॲज अ क्लायंट म्हणून काम करणार नाही एनिमोर. ते काय करेल, ॲज अ सर्व्हर म्हणूनच काम करेल. त्याच्यासाठी ह्या क्लायंट रिलेटेड ज्या काय प्रॉपर्टीज असतील, वी नीड टू मेक इट ॲज अ फॉल्स कराव्या लागतील. अँड फॉर क्लायंटसाठी आपल्याला ट्रू करावं लागतील. म्हणजेच हे ज्यावेळेस आपण ट्रू करतो त्यावेळेस ॲटोमॅटिकली सर्व्हर काय करतो, तुमचं ॲप्लिकेशन ॲटोमॅटिकली ट्रॅक करतो. आणि किंवा क्लायंट काय करतो, ज्यावेळेस तुम्ही ह्या ॲप्लिकेशन ॲज अ क्लायंट म्हणून डिक्लेअर केलेलं इथं, तर ॲटोमॅटिकली हे काय करतं, इंटरनल त्यांचा कोड आहे त्यांच्या लायब्ररीजमध्ये, ते चेक करते ह्या 2 प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत का आणि ॲज अ ट्रू आहेत का. जर ट्रू असतील तर ते ॲटोमॅटिकली सर्व्हरला सिग्नल पाठवायला देतं. म्हणजे मी तुम्हाला एका स्लाईडमध्ये सांगितलं की ते हार्टबीट सेंड करतं. सो दॅट हार्टबीट अँड ऑल थिंग्स आर डिपेंड ऑन दिस पार्ट.
मी तर बघू शकता तुम्ही प्रत्येक 30 सेकंदला ते हार्टबीट सेंड करतं. तर ते कुठल्या बेसिसवरती सेंड करतं? बेस्ड ऑन दिस प्रॉपर्टी. जर ही प्रॉपर्टी फॉल्स केली तर हे रजिस्टरच होणार नाही. म्हणजे काय सांगते, क्लायंट युरेका क्लायंट रजिस्टर विथ युरेका सर्व्हर. जर तुम्ही ट्रू केलं तर ते रजिस्टर होईल युरेका क्लायंट विथ फेच रजिस्ट्री. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन स्टार्ट करता तर त्यावेळेस ते रजिस्ट्री काय करेल, फेच करेल डिटेल्स ह्याच्या. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी इथं त्या की तुम्हाला ॲड कराव्या लागतील. ओके, आपलं बेसिक झालं, ॲप्लिकेशन क्रिएट केलं, त्यानंतर आपण प्रॉपर्टीज ॲड केल्या, त्यानंतर आपण ॲनोटेट केलं. नाऊ okay, so what all steps are pending there? Let me check for next step. Okay, आपण हे केले, त्यानंतर here we configure Spring Boot uniquely and list of register the port and all things we have registered and start the Eureka client. ओके, तर लेट्स आपण स्टार्ट करूयात ॲप्लिकेशन. हे आणि ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन स्टार्ट करेल तर आपलं ते ॲप्लिकेशन ह्या ठिकाणी दिसेल इथे. तर त्याचा आय डी वगैरे दिसेल, जसं की करन्सी आपण इथं काय टाकलेलं आहे प्रॉपर्टीजमध्ये, करन्सी एक्सचेंज हे अपर केसमध्ये ह्या ठिकाणी दिसेल. तर चला करूया स्टार्ट आणि बघूयात की ॲप्लिकेशन तिथे दिसते का नाही. ओके, तर मी सांगितलं होतं ज्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट होईल ते ॲटोमॅटिकली काय करेल, ते सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवेल. तर सर्व्हरला अशी रिक्वेस्ट पाठवली म्हणजे डिस्कवरी क्लायंट रजिस्टर आणि हे सगळं डिटेल्स वगैरे पाठवले जातं. रजिस्टर स्टेटस विथ 204 काइंड ऑफ. ओके, आणि तुम्ही ज्यावेळेस हे वाला रिफ्रेश कराल ॲटोमॅटिकली यू विल बी स्टार्ट. सो दिस ॲप्लिकेशन स्टार्ट शोईंग हिअर आणि ह्याचं स्टेटस तिथं अप म्हणून तुम्ही शो करू शकता. ओके, तर फॉर एक्झाम्पल मला आता काय करायचं की ही API मी जस्ट काय करतो, एक बेसिक API बनवतो. ओके, तर मी म्हटलं ना तुम्हाला की वी विल बी गोइंग टू क्रिएट वन रेट एक्सचेंज पार्ट, की आपण रेट वगैरे एक्सचेंज करणार. ओके, तर मी पहिल्यांदा मॉडेल बनवतो. तर त्या मॉडेलमध्ये काय काय असणार आहे, आपण जसं सांगितल्याप्रमाणे 2 कंट्री असेल, फॉल्स करन्सी असेल. ओके, म्हणजे कुठल्या करन्सीमध्ये, जर तुम्हाला INR तुम्हाला USD कन्वर्ट करायचं असेल तर त्याचा एक्सचेंज रेट ते रिटर्न करणार. मग मी काय करणार, इथं रेट एक्सचेंज नावाचं एक पोजो बनवतो, किंवा एक्सचेंज रेट नावाचा, म्हणजे व्यवस्थित वाटेल, एक्सचेंज रेट. ओके, तर त्याच्यामध्ये आपण काय करू, बेसिक फील्ड घेऊयात, प्रायव्हेट स्ट्रिंग टू करन्सी. कुठल्या करन्सीमधून तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, करन्सी प्रायव्हेट स्ट्रिंग फ्रॉम करन्सी. ओके, फ्रॉम टू okay, I'll just keep this sequence from which currency to which currency. Okay, I'll just paste this one. Okay, fine, and then we will be returning any rate. Okay, that will be as a double rate आपण ह्याच्यासोबत सेंड करणार आहे. तर सिम्पली लेट्स क्रिएट द सेटर गेटर्स टू सेट इट इन ऑल. सेटर गेटर मी सगळ्यांसाठी डिक्लेअर करतो. फाईन, नाव लेट्स क्रिएट वन कंट्रोलर पॅकेज करूयात, कंट्रोलर. फाईन, लेट्स क्रिएट वन क्लास. द कंट्रोलर क्लास we can say like exchange rate controller, or we can say the currency exchange. Exchange currency controller. बेसिक कन्व्हेन्शन आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम करता त्यावेळेस नेमिंग वगैरे थोडं व्यवस्थित घेतलं ना ते थोडं व्यवस्थित वाटतं. ओके, and let's create one API here, public. Let's return the response entity, and as a part of response entity let's return the exchange rate. Get exchange rate. Okay, now what input we needed for this API? We needed a from currency and to currency. Okay, now how we can set it, like for now we will be setting as a part of path variable. The exchange rate API चं नाव देऊयात, त्यानंतर त्याचा एक पाथ व्हेरिएबल डिफाईन करूयात, फ्रॉम टू.
पाथ व्हेरिएबल करन्सी सॉरी कर्ली ब्रेसेसमध्ये लिहितो आपण. अँड टू एक्स्ट्रॅक्ट दॅट व्हॅल्यूज वी नीड टू यूज अ पाथ व्हेरिएबल ॲज अ ॲनोटेशन. आणि त्याच्यामध्ये स्ट्रिंग फ्रॉम करा पाथ व्हेरिएबल स्ट्रिंग टू करा. म्हणजे ज्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही API हिट करता ना, त्या API सोबत तुम्हाला फ्रॉम अँड टू हे द्यावं लागेल. तर ते ह्या स्ट्रिंग URL मधून काय होतं ॲटोमॅटिकली हे जे ॲनोटेशन आहे ना फेच करतं आणि ह्या व्हेरिएबलमध्ये सेट करतं. हे बेसिक आहे. ते आपल्याकडे आलं. अँड लेट्स क्रिएट एक्सचेंज रेटचा ऑब्जेक्ट बनवूया. एक्सचेंज रेटचा ऑब्जेक्ट एक्सचेंज रेटचा ऑब्जेक्ट ओके. एक्सचेंज रेटचा ऑब्जेक्ट बनवला. त्यानंतर सेट करूयात फ्रॉम कुठल्या कंट्रीपासून कुठले. तर जस्ट रिटर्न द सेम व्हॅल्यूज. डोंट बॉदर अबाउट दिस थिंग्स. बट होल कॉन्सेप्ट समजून घ्या की ॲक्च्युली आपण सर्विस कशी बनवतो आहे आणि त्यानंतर ती सर्विस रजिस्टर कशी केलेली आहे. ओके. आणि रजिस्टर केल्यानंतर ती कॉल कशी करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण जस्ट एक बेसिक ॲनालिसिस ठेवा ह्याच्यावरती. आणि ह्याचा जो एक्सचेंज रेट आहे 2.1 आम्ही जस्ट रिटर्न करतो. त्यानंतर रिटर्न करूयात रिस्पॉन्स एंटिटी डॉट ओके. अँड लेट्स रिटर्न द एक्सचेंज रेट ॲज अ बॉडी. ओके. ही जी सर्विस तुम्ही बनवली. लेट मी जस्ट रिस्टार्ट दिस ॲप्लिकेशन. Okay, and I just mark that class as a REST controller, and whenever I hit the request, so see, I just restarted the application, still it is saying the up. Okay, let me go to the Bruno. आता हे ब्रुनो जे आहे ना हे जस्ट एक पोस्टमन सारखंच आहे. म्हणजे नथिंग म्हणजे हे काय जास्त हे नाही आहे, रॉकेट सायन्स नाही आहे. अँड लेट्स गिव द पोर्ट नंबर. व्हॉट इज द पोर्ट नंबर ओके. दिस इज द पोर्ट. लेट मी कॉपी पेस्ट. आणि आपली API काय आहे, द एक्सचेंज रेट नावाची API आहे. एक्सचेंज रेट आपण काय काय पास करतो आहे त्याच्यामध्ये, फ्रॉम कंट्री ओके सॉरी फ्रॉम करन्सी INR टू USD. ओके. ह्या दोन आपण गोष्टी पास करतो आहे. लेट मी हिट द रिक्वेस्ट. सी, तर आपल्याकडे आलं फ्रॉम टू INR टू USD. एक्सचेंज रेट काय आहे आपला 2.1. दॅट्स इट. ही झाली API. अजून एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो. जसं मी PPTमध्ये सांगितलं तुम्हाला की जर तुम्ही त्या दोन प्रॉपर्टी नाही दिल्या ज्या प्रॉपर्टी आपण क्लायंटसाठी करतो, तर ते हार्टबीट सेंड करणार नाही किंवा ते रजिस्टर होणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी फर्स्ट इट वाईल युरेका क्लायंट बूटस्ट्रॅपिंग इट ट्राय टू टॉक टू युरेका सर्व्हर विच इज इन सेम झोन. तर ते काय करतं, ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन अप करता तर त्याच वेळेस ते काय करतं, तुमच्या सेम झोनच्या सर्व्हरसोबत कनेक्शन बनवायचा प्रयत्न करता. बट जर तुमच्या ह्या दोन प्रॉपर्टी फॉल्स असतील देन इट विल नो. तर ते कनेक्शन बनवू शकत नाही, म्हणजे ते बनवत नाही आहे, कारण ह्या प्रॉपर्टी तुम्हाला ट्रू लागतील फॉर क्लायंट. तर मी काय करतो आता जस्ट हे करतो, रिस्टार्ट करतो ॲप्लिकेशन बाय मेकिंग दिस टू प्रॉपर्टी ॲज अ फर्स्ट. तर या ठिकाणी तुम्ही बघा जस्ट टेक अपडेटिंग द पोर्ट अँड ऑल थिंग्स. आणि ज्यावेळेस तुम्ही इथे बघा हे काय करेल, डाऊन म्हणून डिक्लेअर करेल, कारण त्या दोन प्रॉपर्टी आपल्या काय आहेत, फॉल्स आहेत. ओके. तर ते काय होतं, बूटस्ट्रॅप ज्यावेळेस ॲप्लिकेशन होतं स्टार्ट होतं त्यावेळेस तुमचं रजिस्ट्री फॅचच करू शकत नाही ना ते, किंवा रजिस्टरच होऊ शकत नाही कंट्रोल. ज्यावेळेस हे ट्रू असतील ना त्यावेळेस तुम्ही लॉग्स बघा ह्याचे काय आहे ते. आय विल जस्ट स्टॉप द ॲप्लिकेशन, रिटर्न द ॲप्लिकेशन. आता बघा ह्याचे लॉग्स वगैरे काय आहेत. हे काय बोलतं आहे की ज्यावेळेस स्टार्ट करतं आहे तर त्यावेळेस डिस्कवरी क्लायंट वगैरे वगैरे डिक्लेअर करून टाकते ते. अँड देन रजिस्ट्रेशन स्टेटस वगैरे टाकते आणि ते रिटर्न करते. मग ज्यावेळेस तुम्ही UIला पण बघू शकता की तिथे पण अप म्हणून तुम्हाला येणार, हे अप आहे. ओके. ते सर्विस अप आहे म्हणून दाखवते. नाऊ आय विल जस्ट मेक दिस ॲज अ फॉल्स फॉर नाऊ. ओके. हे फॉल्स करून टाकतो. आणि अजून डिफरन्स बघूया ते नॉर्मल ॲप्लिकेशन कसं रन होतं ते. सी बघा इथं काय डिस्कवरी क्लायंट वगैरे लॉग्समध्ये दिसलं का, नाही दिसणारही नाही तुम्हाला. आणि इथं तुम्ही जाऊन बघितलं हे डाऊन दिसणार. ओके. हे ह्या वेने काय होतं, तुमची जी सर्व्हिस आहे ते रजिस्टर होते, तुमची जी सर्व्हिस आहे काय होते अनरजिस्टर होते. ओके. बेस्ड ऑन दिस पॉईंट्स. ओके.
तर ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मायक्रो सर्व्हिसमध्ये काहीच नाही आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन रजिस्टर केलं म्हणजे बेसिक फर्स्ट स्टेप काय आहे, तुम्हाला रिक्वायर्ड डिपेंडन्सी ॲड करावं लागतील. रिक्वायर्ड डिपेंडन्सी काय आहेत आपल्याकडे क्लायंटसाठी, वेबची डिपेंडन्सी ॲड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ही युरेका क्लायंटची डिपेंडन्सी ॲड करावं लागेल, जे की ती नेटफ्लिक्सने प्रोव्हाइड केलेली. त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचं जे काही स्प्रिंग क्लाउड व्हर्जन आहे ते बेसिक तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल. ज्याच्यामध्ये इश्यू नाही आहेत ना ते करा. त्यानंतर JDK17 करा बेस्ड ऑन युअर क्लाउड व्हर्जन. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं स्प्रिंग बूट व्हर्जन जे स्टेबल स्प्रिंग बूट व्हर्जन आहे ते द्यावं लागेल. अँड देन अपार्ट फ्रॉम दॅट यू नीड टू डिक्लेअर दिस. तर तुमचा जो काही सर्व्हरचा ॲड्रेस आहे तो, त्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशनचं पोर्ट, तुमचं रजिस्टर, जो काय प्रॉपर्टीज आहेत 2 प्रॉपर्टीज तुम्हाला मी सांगितल्या, तर त्या 2 प्रॉपर्टीज तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागतील. ओके. अँड देन जस्ट बेसिक कंट्रोलर अँड ऑल थिंग्स. सो बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट, तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड कराव्या लागतील. देन युअर द स्प्रिंग मायक्रो सर्व्हिस इज रेडी. आणि तुमची मायक्रो सर्व्हिस ॲज वेल ॲज युरेका क्लायंट सध्या तुमचा रेडी झालेला आहे आणि आपण ते रजिस्टर पण केलेलं आहे. ओके.